विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये वारकरी आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवसाच्या मुक्कामी आलेली आहे। तत्पूर्वी मार्केट यार्ड या परिसरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे काल रात्री। आज जो आहे ते 729वा समाधी सोहळा पार पडणार आहे। सकाळी 10 ते 12च्या दरम्यान हा समाधी सोहळा पार पडणार आहे। कीर्तन असतील, अभंग असतील, त्याचबरोबर जे वारकरी सेवा आहे त्यासोबतच समाधी सोहळा आता अहिल्यानगरमध्ये थोड्याच वेळात पार पडणार आहे। तत्पूर्वी आज सकाळपासूनच निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी नगरकर असतील, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाने मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी अवघ्या पहाटे 5 वाजल्यापासूनच जे आहे पालखीचं दर्शन घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वारकरी असतील, त्याचबरोबर भक्त आहेत, त्याचबरोबर नगरकर असतील, यांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे दिंडी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जे आहे ती माहिती आपण जाणून घेऊ। काय नेमकं वारी कशी वाटते त्यांना, वारीमध्ये ते चालत आलेले आहेत, कसं त्यांचं वारीचं महत्व आहे ते चालू आहे, वारी सुरू आहे, कशा पद्धतीने आपण वारीचं जे आहे आनंद घेत आहात। आज पालखी अहिल्यानगरमध्ये 2 दिवसाची मुक्कामी आलेली आहे, काय वाटतं? आज 2 दिवसाकरता मुक्काम आणि आम्ही शिन्नरवरून आलो, त्र्यंबकेश्वरून आलो आणि पायी येताना आम्हाला काहीच कमी नाही। पाऊस असला तर सर्व वारकऱ्यांना समजी सोय, जेवणाची सोय, झोपण्याची सोय सर्व आणि आनंदी आणि आपल्याला आता दिवस कधी माळवला कधी जायला हे सुद्धा कळत नाही। आणि नामघोष चालू, विठ्ठल माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम निवृत्ती महाराज की जे, हा नामघोष घेता 10-12 दिवस झाले आम्हाला समजलं सुद्धा नाही आपण आलो। किती वर्ष झाले तुम्ही वारी करता? आम्हाला जवळजवळ 10-11 वर्ष झाले आम्ही वारी करतोय आणि आता प्रथम टाइम आहे या त्र्यंबकेश्वरच्या वारीत याचं। पण आमचं असं दैवत पुन्हा आळंदी ते पंढरपूर माझ्या भरपूर वाऱ्या झाल्या, पण माझी एक इच्छा होती, मी तेवढं सांगत होतो पंढरपूर मध्ये आपल्याला एक वारी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर करायची, आजी मग माझी ती इच्छा नगरपर्यंत पूर्ण झाली आणि अशीच इच्छा परमेश्वर पूर्ण करो हे परमेश्वर चरणी प्रार्थना। काय नेमकं आता विठ्ठलाकडे यावेळेस काय यंदा मागणं असणार आहे? विठ्ठला का असं मागणं मानायचं, आपलं सर्व महाराष्ट्र सुखी असू द्या, पाणी पाऊस होऊ द्या, धनधान्य पिकू द्या, शेतकरी सुखी होऊ द्या आणि शेतकऱ्याचं सरकारने कर्जमुक्ती करू द्या। आणि आपले तुकाराम मुंडे साहेब आहे, तुकाराम मुंडे साहेब म्हणजे ते तुकाराम महाराजच आहे, ते तुकाराम मुंडे साहेबांना महापूजा द्यावी विठ्ठलाची, एवढीच आमची मागणी सर्व वारकऱ्यांची। काय नेमकं तुकाराम मुंडेंचे काय तुम्हाला मागणी, असं काय वाटलं की तुकाराम मुंडेंना आता विठ्ठलाची महापूजा द्यावी? तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजच आहे, तुकाराम महाराजांनी सर्व लोकांचं कर्जमुक्त केलं होतं। तुकाराम महाराजांनी स्वतःची विस्टेट वपून आणि सर्व शेतकरी मुक्त केले तुकाराम महाराजांनी, आणि तशी तुकाराम महाराज यांनी दुधाची बेसळ असू, खव्याची बेसळ असू किंवा आणि खाद्यपदार्थाची बेसळ असू यांनी ती बंद केली। आणि बेसळ करणाऱ्याला वाटलं पाहिजे हो जीवाशी खेळत आहे, आपलं हे जीव आहे, लहान लेकरं दूध पिता आणि ते मग कोणाला कॅन्सर होतो, कोणाला आजार होतो, कोणाला काय होतो आणि ते नागान मूर्तीशी झुंज करतात। हे होऊ नये म्हणून तुकाराम महाराज हे जेड असतील तेवढं त्यांना राहायला पाहिजे वर्ष 2 वर्षे, आणि सर्व भारतामध्ये त्यांनी असा उपक्रम करायला पाहिजे आणि सरकारनं त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तुकाराम मुंडे साहेबांना ही महापूजा द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत, एवढी आमची इच्छा आहे। नक्कीच जे आहे आता मोठ्या प्रमाणावर वारकरी जे आहेत आता दर्शनासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यापूर्वी आता या वारीमध्ये देखील आता तुकाराम मुंडेंची चर्चा मोठी रंगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। आम्ही पंढरपूरची 11वी वारी आहे, पायी येतोय। आता मुंडे साहेबांना त्यांना मानाचाच पंढरपूरमध्ये हार घालायला त्यांना भेटलं पाहिजे पूजात। आज लेकरं बाळ सर्व दुधामध्ये बेसळ, खव्यात बेसळ, तेलात बेसळ मुंडे साहेबांनाच भेटली पाहिजे। ही आमची विनंती एवढी आहे। जाहीर सभेला पार नाशिक जिल्हा, नगर जिल्हा एवढेला आहे। वारी अशी बसणं झाली 4-5 वेळा, हा पायी वारी प्रथमच करीत आहेत आणि निवृत्तीनाथांच्या
वारीमध्ये जो आनंद आहे पंढरपूर तीर्थक्षेत्राला जाण्यात तो कुठेच नाहीये आणि खूप आनंद आहे. खाण्याची राहण्याची सोय भरपूर ठिकाणी सर्व काही मिळतं, काहीच कमी पडत नाही. आणि यावर्षी माननीय श्री तुकाराम मुंडे साहेब यांना पंढरपूरमध्ये हार घालण्याची पूजेचा पहिला मान मिळावा ही संप्रदाय सर्व वारकरी बांधवांची इच्छा आहे की साहेबांनाच मान. आणि त्यांनी जे आताच आरोग्याविषयी जे कार्य हाती घेतलं आहे, मग ते तुमचं मेडिकल असो, दही दुग्ध असो, मिठाई असो, अनेक प्रकारचे जे आरोग्याला त्रासदायक आहे ते त्यांनी खूप बंधनकारक केलं आहे आणि खूप कार्य आहे त्यांच्या. आणि अशी सेवा त्यांच्या हातून घडो आणि त्यांची बदली करू नये एवढी सर्वांची प्रार्थना.